मालती मॅडम, मला तसं नव्हतं म्हणायचं. मग काय म्हणायचं होतं ग तुला? काय म्हणायचं होतं? तू हे बोलली नाहीस? बोल ना, मी माझ्या कानांनी ऐकलं. तुझ्या वडिलांच्या गायब होण्याला माझा इंद्रा जबाबदार आहे हे असं तू बोलली नाहीस का? आई प्लीज, तू जरा शांत होतेस का? तू समजतेस तसं काही नाहीये. तो विषय वेगळा आहे, यात राणीची काही चूक नाहीये. प्लीज आई. मग काय विषय आहे इंद्रा? सांग ना मला, मलाही ऐकायचंय. नाही, सगळ्यांसमोर सांग. हो ना, जे काही आहे ते सगळं खरं सांगा. सगळ्यांना सगळं कळू देत. अरे बोल ना इंद्रा, तू शांत का झालायस? अरे बोल ना इंद्रा, तू शांत का आहेस? हिची चूक नाही तर चूक कोणाची आहे? तुझ्यावर आरोप करताना हिची जीभ झडली कशी नाही? आई, आता तू वाटेल ते बोलतेस हा? मी वाटेल ते बोलतेय? तू आता या दरिद्री पोरीची बाजू घेऊ नकोस इंद्रा. अरे हिच्यासाठी तू माझ्याशी खोटं बोलायला लागलायस. तू फॅक्टरीमध्ये जातोयस असं सांगून हिच्या बापाला शोधण्यासाठी वणवण भटकत होतास. हे खरं आहे का नाही? मालती, त्यात चुकलं काय? तो त्याच्या बायकोच्या घरच्यांसाठी एवढं करूच शकतो ना. ते करू शकतो ना, पण या तुमच्या लाडक्या हुकमाच्या राणीला त्याची किंमत आहे का? अजिबात नाही. हो, हिच्या बापासाठी माझा इंद्रा गुंडांचा मार खाऊन आलाय. काय? नाही, तुम्हाला पुराव्याशिवाय माझं म्हणणं पटणार नाही ना. तुम्हाला आता पुरावा देते. दाखव इंद्रा, आई, दाखव. बघितलेत ना, वळ बघितलेत ना त्याच्या पाठीवरचे. आणि इंद्रा, तू दरवेळेस तुला पाठीशी घालत असतोस ना. मग हे काय आहे? दादा, अरे किती लागलंय? अरे हे सगळं तू आधी का नाही सांगितलंस? आबा, हे असं काहीतरी होईल याची कल्पना मलाही नव्हती. मी फक्त बुवांना शोधायला गेलो होतो आणि काही अनोळखी लोकांनी माझ्यावर अचानक अटॅक केला.